डाळ घेतली डाळ चिकोल्या करण्यासाठी, तर इथे ती 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची। कुकर ठेवलाय तापायला, त्यात आता आपल्याला 1 कप डाळीसाठी मी इथे 3 कप पाणी टाकून घेणार आहे। पंचमी स्पेशल आपण डाळ चिकोल्या बनवतोय, पण आपल्याला कापायचं नाहीये, चिरायचं नाहीये आणि कुटून सुद्धा घ्यायचं नाहीये। मग आपण कशी करणार डाळ चिकोल्या? मग यात लसूण, तुम्हाला जर लसूण नसेल टाकायचा तर तुम्ही टाकायचा नाहीये। त्यानंतर टोमॅटो, टोमॅटो कसं घालणार? स्वच्छ टोमॅटो पाहिजे, किडलेला नको, तो हाताने फोडून घ्या किंवा तुम्ही अख्खा सुद्धा यात टाकू शकतात। त्यानंतर इथे 2 मिरच्या घेतल्या आहे, त्या अशाच टाकून द्यायच्या आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे, चिरलेली असेल तर चांगलंच, नाहीतर आपण ही कोथिंबीर अशी थोडीशी तोडून टाकून द्यायची। त्यात हिंग घालायचं आहे, हळद घालून घ्यायची आपल्याला आणि जिरं घालायचे। इथे फक्त आपण जिऱ्याचा वापर करू शकतो, मोहरी वापरू शकत नाही, कारण की ती तडतडून घ्यावी लागते। पळीवर तेल टाकून घेणार आहे, तुम्ही अशी सुद्धा करून बघायची आहे डाळ चिकोल्या। आणि आता ही आपण धुतलेली डाळ टाकून घ्यायची आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या कुकरला काढून घ्यायच्या। डाळ शिजायला लावली आहे, तोपर्यंत आता आपण कणिक करून घेणार आहोत। आपण 1 कप डाळ घेतलेली आहे, तर इथे 2 वाट्या आपल्याला कणिक घ्यायची आहे। हे दुसरी वाटी पण घेतली आपण भरून, त्यात आता आपल्याला थोडं जिरं टाकून घ्यायचंय। तुम्ही जिरं कुटून सुद्धा घेऊ शकता आदल्या दिवशी। त्यानंतर हिंग घालायचं आहे, हळद घालायची आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि त्यात थोडं तेल घालायचं आहे। ते मी अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आपल्याला आता यात कणिक करायचे, म्हणून मी यात थोडं पाणी टाकून घेते। पाणी लागता टाकायचं आहे आणि आपल्याला कणिक ही घट्ट पण करायची नाहीये आणि सैल पण करायची नाहीये, तर मीडियम भिजायची। बघा असा गोळा तयार करून घेतलाय, यात थोडं तेल घालायचे आणि पुन्हा आपल्याला मळून झाकून द्यायचे। बघू शकता तुम्ही छान अशी डाळ शिजून झालेली आहे। आपण 1 कप डाळीला आपण इथे 3 कप पाणी वापरलेले आहे आणि सगळे जिन्नस असे शिजून झालेले आहेत। आपण फोडणी न करता हे जिन्नस शिजवून घेतलेले, याला कच्ची फोडणी म्हणतात। तर आता आपण हे मॅशरने मॅश करून घ्यायचे। मी 1 चमचा मीठ घालून घेणार आहे, कारण की आपण कणकीत सुद्धा मीठ घातलेले आहे। हे मी 1.5 ग्लास गरम पाणी करून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट आणि पातळ ठेवायचं, पण ते चिकोल्या टाकल्यानंतर समजतं की आपल्याला घट्ट किती आणि पातळ किती पाहिजे, तर पाणी गरम करूनच वापरायचं आहे। कुकर ठेवून घेतलेला आहे, याला अजून पाणी लागू शकतं, पण आधी आपण याला उकळी येऊ द्यायची आहे, तोपर्यंत आपण चिकोल्या लाटायला घ्यायचे। 5 मिनिटं झालेले आहेत, बघू शकता कणकेचा गोळा किती छान झालेला आहे। तर आता आपल्याला याला लाटायला घ्यायचे, पण आपल्याला कापायचं नाही। छोटे छोटे कणकेचे गोळे करून घेतलेले आहेत, आपल्याला बरोबर असे पुरीच्या मापाने लाटून घ्यायचे आहेत। आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील। तर बघा इथे मी ही पुरी लाटून घेतलेली, सगळ्या पुऱ्या आपल्याला अशाच लाटून घ्यायच्या आहेत। आपल्याला कापून घ्यायचं नसतं, म्हणून आपण हे लाटून घेतोय। तुम्ही पुरीचं मशीन असेल तर त्यात अशा दाबून घेऊ शकतात, म्हणजे तुम्हाला वेळ लागणार नाही, पण मी तुम्हाला इथे लाटून दाखवलेलं आहे। 1 ग्लास पाणी अजून गरम करून घेतलेलं आहे। मी अशा पद्धतीने तेल लावून सुद्धा वेगळा आकार देऊन तेलात सोडत असते। हे बघा तुमच्याकडे करतात का असं? आमच्याकडे डाळ चिकोल्या केल्या का त्यावेळेला नेहमी असा पदार्थ तयार करून आणि त्या वरणात सोडून द्यायचं। खूप आम्हाला आवडायचं लहान असताना, थोडं वेगळं पण वाटायचं मुलांना, त्यासाठी आमची आई आम्हाला असं करून आणि वरणात सोडून द्यायची। वरणाला छान उकळी आली आहे, त्यात आता आपल्याला हे भोगवडे सोडून घ्यायचे आणि ह्या चिकोल्याही सोडून घ्यायच्या आहेत आणि 15 मिनिटांसाठी आपल्याला हे शिजत ठेवायचे। 15 मिनिटं झालेले आहेत, डाळ चिकल्या बघा शिजून झालेल्या आहेत, वर अशी पापडी आलेली की समजायचं आपल्या डाळ चिकल्या शिजून झालेल्या आहेत। बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवते। हे बघा डाळ चिकल्या पूर्णपणे
शिजल्या आहेत। हे बघा, आपण प्लेटमध्ये डाळ चिकल्या काढून घेणार आहोत आणि घट्ट पातळ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवायचे। आणि आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून मला नक्की सांगा। आपण गोल गोल चिकोल्या सुद्धा करून घेतल्या होत्या, बघू शकता तुम्ही, छान शिजल्या आहेत। हे बघा, त्यावर मस्त साजूक तूप टाकून घ्यायचे आपल्याला। साधी सिंपल वरणफळाची रेसिपी कशी वाटली, वरणफळ किंवा डाळ चिकोल्या सुद्धा म्हणतो आपण, तर कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना थँक्यू।